मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. बार्शी तालुक्यातील आंबेजोगाईची वाडी, ज्योतिबाची वाडी आणि हत्तीज इथे गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे, अशी गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत स्थानिक वैराग पोलीस स्टेशन तसेच संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कोणतीही ठोस कारवाई केली जात नाहीये. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. हे अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी 21 एप्रिल रोजी मुंबई येथील आझाद मैदानावरती आत्मदहनाचं आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी दिली आहे. श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. तर यावेळी पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रीय बंजारा परिषद शहर उपाध्यक्ष संदीप जाधव, ज्ञानेश्वर कोरडे, शंकर राठोड, निर्मला गायकवाड, शीतल साठे, कोमल साठे, उज्ज्वला माळी आदी मान्यवर उपस्थित होते. मी नागेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस. आजची आपली पत्रकार परिषद घ्यायचा हेतू असा आहे की मोजे अंबाबाईची वाडी जवळगाव नंबर 1, ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2 व हत्तीज परिसरातील अवैध दारू व अवैध गुटखा कायमस्वरूपी बंद करावा या अनुषंगाने मागील 2 वर्षापासून मी वारंवार स्थानिकचं पोलीस स्टेशन वैराग या ठिकाणी तक्रार देऊन सुद्धा OSP तक्रार देऊन सुद्धा याच्यावरती आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही आहे. त्या अनुषंगाने उद्याची 21 तारखेला मी असंख्य महिला व असंख्य ग्रामस्थ घेऊन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहोत. जोपर्यंत याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत व हे कायमस्वरूपी धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. माझं या माध्यमातून ग्रामस्थांना व गावकऱ्यांना एक असं आव्हान आहे की बाबांनो, प्रत्येक गावातनं जर असा एखादा तरुण पुढे आला तर आपल्या गावामध्ये जे कोणी अवैध व्यवसाय करत असतील ते कायमस्वरूपी बंद व्हावे असं वाटत असेल आपल्याला आणि आपली मुलं बाळं जर चांगल्या शाळेत शिकावं आणि त्यांचं भविष्य घडावं वाटत असेल तर सर्वांनी पुढे यावं आणि स्थानिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर तक्रार देण्याचं धाडस करावं. आणि पोलीस प्रशासनाला माझं एक विनंती आहे, साहेब, आपणास वारंवार तक्रार देऊन सुद्धा आपण जर का यांच्यावरती गुन्हे दाखल करत नसाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही चिरीमिरीवरची साहेब लोक आहेत. भविष्यामध्ये जर 21 तारखेपर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून जर का तुम्ही यांना तडीपारीच्या नोटीस नाही काढल्या तर मी 21ला माझं आंदोलन, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, माझ्या माय भगिनी न्याय मिळत नाही, तोपर्यंत माझं आंदोलन चालू राहणार आहे. अमोल उदमले, C24 तास, पुणे.